श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. तर बघू शकता किती छान पैकी आईनं बिना गॅस पेटवता आज तुम्हाला मोदक दाखवणार आहे आणि तुम्ही फटाफट करू शकता. जास्त गॅसही पेटवायची गरज नाही आणि फटाफट एक 5-10 मिनिटांमध्ये होणारे. सार्वजनिक गणेश मंडळ जिथे असतो तिथे सुद्धा तुम्ही प्रसादासाठी हे मोदक देऊ शकता भरपूर प्रमाणामध्ये करून. घरात सुद्धा आपले बाप्पा आहेत त्यांना सुद्धा रोज एक नवीन नैवेद्य लागतो. तर हे मोदक तुम्ही फटाफट करू शकता जॉबला असला तरी. तर बघू शकता फुटाणे जे आपण ह्याला तुम्ही काय म्हणता हे मला नक्की सांगत जावा, सांगतच नाही. हे बघा ह्याला आम्ही फुटाणे म्हणतो, फुटाणे. आणि हे तर काजू आणि बदाम घेतलेले आहेत आईनं, हे बघा असे. आणि थोडी विलायची आणि ही आहे दूध पावडर आणि ही आहे दूध आणि साखर. फक्त इतक्याच वस्तूमध्ये एकदम मस्त असे मोदक करून दाखवणार आहे आई. बिलकुल काहीच असं कलर नाही, काही नाही. तुम्हाला कोणता कलर मिसळू वाटला तर मिसळू शकता, पण आई एवढ्यामध्ये मोदक करून दाखवणार आहे तुम्हाला. ही वाटून घेणार आहे आई आणि त्याच्यासोबतच काजू पण वाटून घेत आहे. काजू आणि बदाम ची सुद्धा टाकून घेऊन आईमध्येच. खरं सुद्धा वाटून घ्यायची, पावडर सुद्धा त्याच्यासोबतच वाटून घ्यायची आपण. आता अशी झालेली आहे पावडर एकदम मस्त. आता ही पावडर आपण छानपैकी चाळून घेऊ. आता ही छानपैकी असं आपण चाळून घ्यायची. आपली कोणतीही चाळणी असते ना त्याच्यानं चाळून घ्यायचं, म्हणजे कुठेही रिस्क घ्यायची नाही. थोडासा खडा ते नसतो. हे बघा किती छान एकदम मऊ 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 पावडर झालेली आहे अशी. कारण एकच हे स्किप करू नका. हे बघा असे खडे खडे निघतात मधून. वेगळंच आपले जरा काजू बदामचे असतात ना ते राहते, फुटाण्याचे ते हे असे निघतात. हे बघा छानपैकी थोडंसं दूध टाकून चुरून घेऊ. बघा याच्यामध्ये आई थोडंसं तूप टाकणार आहे, मला सांगायची आठवण नाही राहिली. थोडंही टाकलं तर भरपूर तेल होतंय ते. आणि त्याच्यात थोडंसं बेतानच दूध टाकून तुम्ही चुरून घ्या. आईनं तेवढं घेतलेलं होतं वाटीवर. बघूया आता कसं होतंय. पूर्ण तर टाकून दिली आहे वाटीवर. कसं चुरून घेतलेलं आहे एकदम घट्ट मस्त. असं थोडं थोडं दूध टाकून चुरून घ्या, जास्त टाकू नका. असं किती सुंदर पिवळा कलर आलेला आहे त्याला. हे बघा एकदम छान असं छान चुरून घ्यायचं. तर बघा आई मोदक आता करून घेत आहे. अशी थोडीशी जी आपली चेरी असते ना, याला काय तुम्ही म्हणता की आमच्याकडे चेरी म्हणतात. तर हे अशी छोटी चेरी असं टाकून घ्यायचं. काही टाका, खसखस टाका, ते टाका, असं छानपैकी मोदक पात्रामध्ये सर्वांना. तर हे ते पात्र घ्यायचं, पात्रामध्ये असं लावायचं, पैकी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये. छानपैकी बुडाला असं बेस त्याचं छान करून घ्या, म्हणजे बसतात छान मोदक. हे बघा अशा प्रकारे एकदम मस्त होतात. काजूचा सुवास, विलायची, साखर, दूध पावडर एकदम फटाफट बिना गॅस पेटवता छान छान होतात. असे मोदक तुम्ही सुद्धा करा, गणपती बाप्पाला खूप आवडतील. हे बघा असे काढायचे मस्तपैकी. बघा किती सुंदर झालेले आहेत एकदम मस्त मोदक. हे बघा किती सुंदर झाले आहेत एकदम छान असे मोदक. आमच्याकडे छोटंसंच आहे पात्र मोदकचं, त्यामुळे हे बघा आणखी मोदक इथंही केलेले आहेत. हे बघा असे गणपती बाप्पाला खूप छान आवडतील असे मोदक. आपण करून घेऊया आता. एवढ्या साहित्यामध्ये किती होतात बघूया. एक दाखवते आई तुम्हाला. हे बघा असं दाबून दाबून भरून घ्यायचं. हे ना असं थोडंसं ठेवायचं नाही, चांगलं फिट्ट भरून घ्यायचं, म्हणजे एकदम छान होतं ते मोदक. जसं बी आलं तसं फक्त गणपती बाप्पाला मोदक करून दाखवायचे आहेत आपल्याला. तर तसे करायचे मस्त, खूप छान आवडतात बाप्पांना निवद असं. हे बघा झालेच तयार. किती सुंदर दिसत आहेत बघा हे मोदक. हे बघा असे किती सुंदर. खायला घरचे लहान लहान बाप्पा आहेत ना, हे आपले लहान लहान गणुले सगळे आवडीनं खातील. असे घरचे सुद्धा मोठे सुद्धा म्हणतील. हे फुटाण्याचे मोदक इतके सुंदर काजू बदाम घालून एकदम छान पौष्टिक चांगले राहतात. असं टाकायचं आणि मोदक बनवायचं. बघा मोदक एकदम सगळे आम्ही करून घेतो, मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा असे झालेले आहेत मोदक. कसे सुंदर झालेले आहेत मोदक बघू शकता. मग बाप्पाला आपण नैवेद्य ठेवून घेऊ. हे बघा किती मस्त झालेले आहेत मोदक एकदम सुंदर. आता हे मोदक आम्ही सगळे करून घेतो. अशा प्रकारे आता आपलं जे असते ना असं मोदकचं छानपैकी असं पात्राला लावून घ्यायचं आणि मध्ये छोटंसं चॉकलेट असते ना आपलं खायचं डेअरी मिल्कचं, ते छोटंसं चॉकलेट ठेवून घ्यायचं. तेही मुलांना आवडतं एकदम मस्त. असं काय केले त्यांनी म्हणून कोणीकडून असं छोटे छोटे तुकडे जे चॉकलेटचे असतात ना तेही ठेवून घ्यायचं. असं हे असं पुन्हा त्यांना खाते वेळेस
फोडलं ना मोदक की एकदम छान निघतात. आणि आपला गणुल्या सुद्धा छोटा मुलगा आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा चॉकलेट असं हे बघा असं मध्ये आता हे कापल्यानंतर छानपैकी चॉकलेट निघतं याच्यामध्ये. बघू शकता आमचे पूर्ण मोदक झालेले आहेत प्रत्येक प्रकारचे, काही असं चेरी लावून, काही मध्ये चॉकलेट लावून, काही मध्ये चॉकलेट घालून, असे सर्व प्रकारचे आईने मोदक करून घेतलेले आहेत. किती सुंदर झालेले आहेत मोदक बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी एक मोदक उचलून दाखवते. हे बघा अशा प्रकारचे मस्त मोदक झालेले आहेत. आता हे खाल्ल्यानंतर मध्ये चॉकलेट आहे, मोदक आहे, एकदम छान मोदकामध्ये चॉकलेट आहे. हे बघा असे बाप्पा बसलेले आहेत इथं. मोदक तुम्ही पण करून बघा आणि कसे वाटले ते मला नक्की सांगा. खूप सोपे मोदक आहेत, फटाफट लवकर 5-10 मिनिटामध्ये होणारे मोदक, आणि बाप्पाही खुश, घरचेही खुश, आणि मोदकही एकदम मस्त होतात. कुठेच काही बिघडणारे नाहीत, एकदम प्रमाणासहित सांगितलेलं आहे आईनं, कुठंच बिघडणार नाहीत तुमचे मोदक. तर मग व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.